मुंबईमध्ये महानायक नामदेव ढसाळ यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमामध्ये मंत्री आशिष शेलार यांनी भाषण केल्याचे समजत आहे। या भाषणामध्ये ते म्हणत आहेत की नामदेव ढसाळ यांचे विचार पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या अंत्योदयाशी जुळणारे आहेत। हे वक्तव्य त्यांचं अत्यंत धक्कादायक आहे, दिशाभूल करणार आहे। या वक्तव्याचा रिपब्लिकन पार्टी खरात पक्ष जाहीरपणे निषेध करत आहे। मंत्री आशिष शेलारजी, आम्ही आपणास सांगू इच्छितो की महानायक नामदेव ढसाळ आणि पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा विचार कधी जुळू शकत नाही, यांची कधीच तुलना होऊ शकत नाही। कारण महानायक नामदेव ढसाळ यांनी गोलपीठाच्या माध्यमातून आणि दलित पॅंथरच्या माध्यमातून त्यांनी मनुस्मृतीच्या विचाराची चिरफाड केलेली आहे। मनुस्मृतीच्या विचारावर त्यांनी लात मारलेली आहे आणि पंडित दीनदयाल उपाध्यायांनी ब्राह्मणवादी आणि मनुस्मृती विचाराचं समर्थन केलेलं आहे। त्या विचारावर ते चालत होते। त्यामुळे कधीच नामदेव ढसाळ आणि पंडित दीनदयाल उपाध्याय यांची तुलना होऊ शकत नाही। मंत्री आशिष शेलारजी, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की आपण आता मुंगेरी लाल के हसीन सपने बघणं सोडून द्या आणि आता केलेल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी खरात पक्ष आपणास करत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।